11 वर्ष पूर्ण झाले. पण 11 वर्षामध्ये जो खऱ्या अर्थाने बदल घडवणं अपेक्षित होतं तो कुठलाही बदल घडलेला दिसत नाही. उलट जर विचार केला तर मोदी सरकारच्या कालखंडामध्ये जातीय संघर्ष निर्माण झालेला बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळत आहे. वेगवेगळ्या गोष्टींचे गरज नसताना इव्हेंट केलेले आपल्याला पाहायला मिळालेले आहे. पण ज्या पद्धतीने विकास होणं अपेक्षित होतं तो विकास झालेला नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ठीक आहे, 11 वर्ष जरी पूर्ण झाले तरी त्या पट्टीत डेव्हलपमेंट नाही. कसं असतं, खोटं बोल पण रेटून बोल अशी भाजपची पद्धत आहे. कुठल्या जर एखादी योजना प्रभावीपणे जर समाजात गेली तर तिचा गाजावाजा करायची गरज भासत नाही. त्यामुळं तुम्ही काम केल्यानंतर तुम्हाला समाजाला दाखवायची गरज नाही ना. शेवट काम जो माणूस काम करत नाही तो 4 वेळा खोटं बोलून रेटून दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक शासकीय योजना राबवल्याला दाखवलं जातं, पण त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांपर्यंत होत नाही. सगळे कधी कधी बऱ्यापैकी खोटी आकडेवारी समाजापुढे सांगितली जाते. तसा कुठलाही प्रकार नाही. ज्या पद्धतीने 2014ला मोदी साहेबांचं सरकार या देशामध्ये आले, त्यांनी सांगितलं की बेरोजगारी कमी करू. काहीतरी 2 कोटी तरुणांना नोकऱ्या देऊ, प्रत्येकाच्या खात्यावर पैसे टाकू, प्रत्येकाला त्या ठिकाणी अकाउंटवर पैसे टाकू, काला धन लावूंगा. हे काहीच नाही झालं. बेरोजगारी नाही कमी झाली, बेरोजगारांचं प्रमाण वाढलं. तुम्ही प्रत्येकाच्या अकाउंटवर पैसे टाकतो म्हणले होते, ते पण पैसे टाकलेले नाही. हे सगळे खोटे आहे आणि सगळे खोटे आश्वासनं दिलेले आहे आणि सगळे आश्वासनं हवेत गेले. कसं असतं, फक्त गाजावाजा करायचा पण प्रत्यक्षरित्या कुठल्याही योजनेचा समाजाला फायदा नाही.